नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एरिया म्हणजेच क्षेत्रफळ या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण पेरिमीटर म्हणजे परिमिती या टॉपिकचा अभ्यास केला आणि समजून घेतलं। आज आपण परिमिती आणि क्षेत्रफळ यामध्ये नेमका काय फरक आहे तो समजून घेऊया एका उदाहरणाच्या माध्यमातून। या ठिकाणी समोर आपल्याला एक बोर्ड दिसतोय। या बोर्डचा जो ग्रीन पोर्शन आहे, हिरवा भाग आहे, तो म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ होय। आणि ही बाजूला जी आपल्याला पट्टी दिसते, ही पट्टी म्हणजे त्याची परिमिती असणार आहे। आपण जर या कोपऱ्यापासून मोजायला सुरुवात केली तर पुन्हा आपण ज्यावेळेस फिरून या पद्धतीने जर आपण फिरून पुन्हा त्या पट्टीपर्यंत आलो म्हणजे त्या आयताची परिमिती असणार आहे किंवा पेरिमीटर असणार आहे। आणि जो हा ग्रीन पोर्शन आहे हा म्हणजेच आयताच्या संदर्भात क्षेत्रफळ आहे। या टॉपिकमध्ये मुख्यतः आपल्याला चौरस म्हणजे स्क्वेअर आणि आयत रेक्टँगल या दोन आकृतींच्या संदर्भात क्षेत्रफळ आणि परिमिती यांचा अभ्यास करायचा आहे। एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ अ साइड, आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे म्हणजे बाजूचा वर्ग करायचा आहे। आणि आयताच्या संदर्भात जर आपल्याला एरिया विचारला तर एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी, या सूत्राने आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे। पेरिमीटरच्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेच की स्क्वेअर असेल आणि स्क्वेअरचे पेरिमीटर किंवा परिमिती आपल्याला जर विचारली म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते आणि चौरसाच्या चारही बाजू सारख्या असल्याने आपण 4 गुणिले बाजू असं म्हणतो। याचाच अर्थ चारही बाजूंची बेरीज असाच होतो। आणि आयताच्या संदर्भात समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत म्हणजे 2 वेळा ही रुंदी आणि 2 वेळा लांबी असं म्हणून आपण 2 गुणिले लांबी आणि 2 गुणिले रुंदी असं आयताची परिमितीचं सूत्र लिहिलेलं आहे। तर या सूत्रांचा वापर करून आता आपण काही उदाहरणं सोडून घेऊया म्हणजे आपल्याला दोघं बाबींमधला फरक लक्षात येईल, परिमिती आणि क्षेत्रफळ मधला। पाहूया पहिला प्रश्न। व्हॉट इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर हॅव्हिंग पेरिमीटर 32 सेंटीमीटर? चौरसाची परिमिती 32 सेमी असल्यास क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा उल्लेख आलेला आहे, परिमिती आणि क्षेत्रफळ। तर पाहूया, सर्वप्रथम आपल्याला जे दिलेलं आहे त्याचं सूत्र लिहून घ्यायचं आहे। चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर किंवा चौरसाची परिमिती याचं सूत्र लिहून घेऊ। चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू हे आपण सूत्र वापरतो। आणि परिमिती आपल्याला दिलेली आहे 32, नंतर इकडे आहे 4 गुणिले बाजू। आपल्याला बाजूची किंमत आधी काढून घ्यायची आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी। तर बाजू त्या ठिकाणी ठेवूया। हा 4 जो गुणिले आहे इकडच्या बाजूला जर आणला तर होईल भागिले। तर 4 1 4, 4 8 32 म्हणजेच बाजू जी आलेली आहे ती आलेली आहे 8। आता 8 काय, तर याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे। परिमितीचं जे एकक आहे तेच एकक आपलं बाजूचं असतं म्हणजेच 8 सेमी असं आपण म्हणणार आहोत। आता क्षेत्रफळच्या एककच्या संदर्भात काय होईल पाहूया। बाजू आपली आलेली आहे 8 सेमी। आता जर बाजू माहीत असेल तर त्यावरून क्षेत्रफळ काढायला सोपं असतं। तर मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा लेंथ ऑफ अ साइड त्याचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर। किंमत टाकूया 8, 8चा वर्ग। आता वर्ग म्हणजे काय, तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर त्या संख्येचा वर्ग आपल्याला मिळतो। उदाहरणार्थ 8चा वर्ग म्हणजे 8 गुणिले 8 बरोबर 8 8 64। आता या ठिकाणी लक्षात घेण्याची एक गोष्ट समजून सांगतो बघा काय आहे। जर आपण 8 सेमी आहे ना, हा 8 सेमी गुणिले 8 सेमी असं केलेलं आहे। तर 8 सेमी गुणिले 8 सेमी, तर 8 गुणिले 8 किती झाला, 8 गुणिले 8 64। आणि सेमी गुणिले सेमी म्हणजे सेमीचा वर्ग। या पद्धतीत लक्षात ठेवा म्हणजे काय, 64
स्क्वेअर सेंटीमीटर, किंवा याला आपण मराठीत लिहायचं असलं तर आपल्याला लिहिता येईल 64 चौरस सेमी. ज्यावेळेस क्षेत्रफळ हा शब्द आला तर त्यानंतर जे एकक आहे त्याच्या डोक्यावर या पद्धतीने 2 लिहा, म्हणजेच चौरस किंवा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजेच चौरस, चौरसचा अर्थ होतो वर्ग. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तर सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, जर आपल्याला मीटर दिलेले असेल, बाजू जर मीटरमध्ये असेल तर तुमची परिमिती जी आहे, परिमितीचे एकक असणार आहे मीटर्स, आणि क्षेत्रफळाचं एकक असणार आहे मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण मराठीत लिहिलं तर चौरस मीटर. या पद्धतीने त्याचं एकक असणार आहे. पुढचं उदाहरण पाहूया. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 24 सेंटीमीटर अँड इज पेरिमीटर इज 68 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आता आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे 24 सेंटीमीटर. आयताची परिमिती आपल्याला माहीत आहे 68 सेमी. तर आयताचे क्षेत्रफळ किती? पुन्हा या ठिकाणी तोच विषय आहे. परिमिती दिली, परिमितीवरून क्षेत्रफळ काढता येतं. क्षेत्रफळ दिलं तर क्षेत्रफळावरून आपल्याला परिमितीही काढता येईल. त्या ठिकाणी एक लांबी आपल्याला माहीत आहे, आयताची लांबी माहीत आहे. आधी आपण रुंदी काढून घेऊ आणि नंतर त्याचं क्षेत्रफळ काढू. तर जे आपल्याला दिलेलं आहे ते आधी लिहून घ्यायचं. म्हणजे काय तर बघा, या ठिकाणी पेरिमीटर आपल्याला माहीत आहे किंवा परिमिती माहीत आहे, तर त्या परिमितीचं सूत्र आपण आधी लिहून घेतलं. आयताचे परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, किंवा पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. आता या ठिकाणी किमती टाकल्या तर आपल्याला लक्षात येईल की परिमिती आपल्याला माहीत आहे 68. नंतर इकडे आहे 2 इंटू लेंथ आपल्याला माहीत आहे 24, आणि इकडे प्लस बी आपल्याला माहीत नाही. बी म्हणजे ब्रेथ म्हणजेच रुंदी. तर बी मी या ठिकाणी लिहून घेतो जशाचा तसा. नंतर हा 24 गुणिले 2 या गुणाकार करून घेऊया. 24 दुने 48 प्लस 2b. आपल्याला ह्या 48ची इथे गरज नाही, कारण काढायची किंमत बीची, म्हणून हा 48 प्लस आहे. इकडे आल्यानंतर होईल मायनस, म्हणजे 68 मायनस 48 इज इक्वल टू इकडे राहिलेला आहे आपला 2b किंवा 2b. आता या 68 मधून जर 48 गेले तर राहिले 20 बरोबर 2b. मग आपल्याला b ची किंमत काढायची, म्हणजे या 2 ची सुद्धा या ठिकाणी आता गरज नाही. तर हा 2 गुणिले आहे, इकडे आल्यानंतर होईल भागिले, म्हणजे 20 भागिले 2 बरोबर राहिलेला आहे 10 20. याचा अर्थ 10. बी म्हणजेच काय होतं तर रुंदी बरोबर 10 सेमी. आता लक्षात घ्या, सेमी का? जे एकक परिमितीचं आहे तेच एकक त्यांच्या बाजूंचं असतं. बाजू लांबी किंवा रुंदी दोघं असू शकतात. तर परिमिती रुंदीचं जे एकक आहे ते आलेलं आहे या ठिकाणी सेंटीमीटर. जे परिमितीचं होतं तेच. आता पाहूया, लांबी आणि रुंदी आपल्याला माहीत आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ अ रेक्टँगल, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहीत आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता लांबी तुमच्याजवळ आहे 24, रुंदी आहे 10. यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळणार आहे क्षेत्रफळ. 24 गुणिले 10 म्हणजे 240. आणि एकक कोणतं द्यायचं या संदर्भात मी बोललो. जर सेमी असेल तर आपण लिहिताना या ठिकाणी आपलं उत्तर जे असणार आहे, क्षेत्रफळ जेव्हा काढणार त्यावेळेस त्याला चौ हा शब्द लावायचा, म्हणजे चौरस सेमी हे त्याचं उत्तर असेल. हेच दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण, सेमी आणि त्याच्या डोक्यावर 2 म्हणजे सेमीचा वर्ग, किंवा त्यालाही चौरस सेमी असंच वाचायचं आहे. आणि जर इंग्रजीत लिहायचं असेल तर सेमी स्क्वेअर. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यावेळेस परिमिती आपल्याला काढायची असते किंवा परिमिती जेव्हा उत्तर येईल आपलं, त्यावेळेस त्या परिमितीचं एकक हे बाजूंचंच एकक असणार आहे. परंतु आपण ज्यावेळेस क्षेत्रफळ काढणार आहोत तर क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याला जे एकक लागणार आहे त्याच्या समोर आपण चौरस किंवा चौ हा शब्द येईल, म्हणजे चौरस सेमी, चौरस मीटर, चौरस किलोमीटर या पद्धतीने आपण लिहायला पाहिजे.
कारण पर्यायामध्ये आपल्याला जर ऑप्शन असले 240 चौरस सेमी, 240 सेमी, 240 मीटर, सगळे जर पर्याय 240 असले, मग आपण उत्तर शोधायचं कसं? तर आपण हे पाहायचं की आपण क्षेत्रफळ काढलेले आहे की परिमिती. जर आपण परिमिती काढली असेल तर सेमीमध्ये उत्तर असेल किंवा मीटरमध्ये असेल, म्हणजे त्याला चौरस लागलेला नाही. आणि जर आपण क्षेत्रफळ काढलेला असेल तर त्या ठिकाणी मात्र एक पर्याय असा असेल की त्या ठिकाणी त्यांनी चौरस हा शब्द असेल, ते आपलं उत्तर असणार आहे. कारण क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याला चौरस सेमी, चौरस मीटर या पद्धतीने लिहिलं जातं. पुढचा प्रश्न याच प्रकारचा आहे. आत्ताच्या उदाहरणामध्ये आपल्याला परिमिती दिलेली होती. आता या उदाहरणात पाहूया. द एरिया ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग ब्रेथ 20 सेंटीमीटर इज 1200 स्क्वेअर सेंटीमीटर. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल. एका आयताचे क्षेत्रफळ 1200 चौरस सेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? आता आपल्याला दिलेलं काय आहे सुरुवातीला ते जर पाहिलं तर द एरिया ऑफ रेक्टँगल, आपल्याला एरिया दिलेला आहे 1200 स्क्वेअर सेंटीमीटर आणि विचारलेलं आहे त्याची पेरिमीटर किंवा परिमिती आपल्याला विचारलेली आहे. तर दिलेल्या गोष्टीवरून आपल्याला सर्वप्रथम आणि रुंदी पण दिलेली आहे, म्हणजेच थोडक्यात आपल्याला लांबी आधी काढून घ्यावं लागेल. रुंदी माहीत आहे, लांबी काढून घेऊ आणि लांबी आणि रुंदी दोघं कळाल्यानंतर आपण त्याची परिमिती काढू शकतो. तर पाहूया आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर हा या ठिकाणी आहे 1200. आयताचं क्षेत्रफळ जे दिलं ते लिहून घेतलं. नंतर लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही, लांबी जशाच्या तसं, आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे 20. तर हा 20 जो आहे तो गुणिले आहे इकडे आल्यावर होईल भागिले. तर पाहूया काय येतं. 0 0 कट, एक बेसक 12 आणि हा 0 म्हणजे 60 आणि इकडे आहे शब्द लांबी. याचा अर्थ लांबी किंवा जी लेंथ आहे ते आपल्याला मिळालेली आहे 60. आता याचं एकक काय असणार आपण जर पाहिलं तर जो आपला एरिया आहे तो स्क्वेअर सेंटीमीटर आहे, त्याचा स्क्वेअर काढून टाकायचा म्हणजे काय तर फक्त सेंटीमीटर. तर 60 सेमी ही आपल्याला आलेली आहे लांबी. आता यावरून आपण पेरिमीटर किंवा परिमिती काढू शकतो. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ किंवा 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे आहे आपलं परिमितीचं सूत्र. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग 2 गुणिले लांबी आपण आत्ता काढून घेतली ती म्हणजे 60, नंतर अधिक 2 गुणिले रुंदी आपल्याला ऑलरेडी दिलेली होती ती आहे 20. तर पाहूया काय येतं. 6 दुने 12 म्हणजे 120 आणि प्लस 2 दुने 4 आणि हा 0. याचा अर्थ 120 अधिक 40 बरोबर 160. आता ही परिमिती आहे 160, ही परिमिती आहे. परिमितीला जे आपण एकक देणार आहोत किंवा युनिट असणार आहे ते पेरिमीटरसाठी जे युनिट आहे ते म्हणजेच बाजूंचं जे असतं तेच. म्हणजे या ठिकाणी बाजू आपल्याला ज्या होत्या त्या सेमीमध्ये, याचाच अर्थ पेरिमीटर सुद्धा काय असणार आहे सेंटीमीटर. सीएम लिहा किंवा सेमी लिहा, दोघांपैकी एक काही लिहू शकता. 160 सेमी ही आलेली आहे आयताची परिमिती. व्हॉट इज द एरिया ऑफ द शेडेड रिजन इन द फिगर. सोबतच्या आकृतीमध्ये छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. छायांकित नसला तरी देखील या ठिकाणी जो ब्लॅक बॉर्डरने एक बंदिस्त आकृती आपल्याला दिसते त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर सर्वप्रथम समजून घेऊया की ही 1 सेंटीमीटर अंतर आहे, याचा अर्थ हे समोरचं देखील 1 सेंटीमीटर आहे. नंतर हे 1 आहे तर याच्या समोरचं 1 असं का म्हणतोय तर या ठिकाणी जर हे जोडलं तर हे जे आहे हा एक आयत तयार होणार आहे किंवा रेक्टँगल असणार आहे आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड या इक्वल असतात, म्हणून आपण लिहू शकतो या ठिकाणी 1. आता ही 1 आहे तर याच्या समोर असलेली बाजू सुद्धा 1 सेंटीमीटर असणार आहे, कारण हा छोटा सुद्धा या ठिकाणी एक रेक्टँगल तयार झालाय आणि याच्या अपोजिट साईड या इक्वल असतात. ही 2 सेंटीमीटर आहे तर ही सुद्धा 2 सेंटीमीटर आणि ही पण 2 सेंटीमीटर. ही खाली असलेली सुद्धा 2 सेंटीमीटर. या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. समोरासमोरच्या बाजू त्याच्या इक्वल असतात आयताच्या. नंतर
हे अंतर 1 सेंटीमीटर आहे, हे 1 आणि हे सुद्धा 1 आहे, हे 1 सेंटीमीटर असणार आहे. तर एवढे आपल्याला सर्व माप माहीत झाल्यानंतर आपण पाहूया की हा बाहेरचा जर आयत आहे याचा आपण एरिया आधी काढून घेऊया. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ असं म्हणतो मी. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ सूत्र तर आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ. तर पाहूया काय आहे लांबी. आपल्याला लांबी किती तर पाहूया, हे मध्ये आहे 2 सेंटीमीटर, हा इकडचा 1 आणि इकडे 1. जर आपण हे प्लस केले तर किती होणार आहे, 3 अधिक 1 4. तर लांबी आहे आपली 4 सेंटीमीटर आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे 3. तर 4 त्रिक 12. आता क्षेत्रफळ काढलेलं आहे आणि बाजूंचं जे एकक आहे ते सेमी होतं, म्हणून आपलं क्षेत्रफळाचं एकक असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 12 चौरस सेमी. तर आता पुढे पाहूया, या 12 चौरस सेमीमधून किंवा मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून जर हे छोटे छोटे 2 आयत आहेत, हा एक आयत आणि हा आयत, यांचे क्षेत्रफळ जर मी वजा करून घेतले, काढून घेतले, तर आपल्याला राहील या भागाचं क्षेत्रफळ. तर पाहूया या छोट्या एका आयताचं क्षेत्रफळ किती, तर त्याची लांबी आहे 2 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 1. म्हणजे लांबी गुणिले रुंदी जर केलं तर बे 1 बे म्हणजेच 2 स्क्वेअर सेंटीमीटर याचं क्षेत्रफळ येणार आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, याचं सुद्धा 2 स्क्वेअर सेंटीमीटर, कारण लांबी आहे 2 आणि रुंदी आहे 1. तर बे 1 बे तेही काढून घेऊ. लहान आयताचे क्षेत्रफळ बरोबर त्याची लांबी 2 आणि रुंदी 1 म्हणजे बे 1 बे. तर एका आयताचं आलं 2 आणि दुसऱ्याचं 2, म्हणून मी या ठिकाणी 2 अधिक 2 बरोबर 4 असं लिहून घेतलं. आणि आता हे जे 4 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेमी जे आहे 4, हे आपल्याला या मोठ्या आयताच्या क्षेत्रफळामधून वजा करून घ्यायचं आहे. म्हणजे 12 वजा 4 बरोबर, तर उरलेलं आहे 8 चौरस सेमी. आणि हे आहे छायांकित भागाचं क्षेत्रफळ किंवा शेडेड रिजनचं एरिया आहे. हा जो आहे याचं आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे ते म्हणजे 8 चौरस सेमी. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीची आकृती आल्यानंतर ज्या समोरासमोरच्या बाजू आहेत त्या सारख्या आहेत अशा पद्धतीने दाखवून घ्यायचं आणि मोठ्या आयत असेल किंवा चौरस असेल त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्याच्यातनं हे जे छोटे तुकडे असतील त्याचं मायनस करायचं, म्हणजे आपल्याला राहिलेल्या भागाचं एरिया मिळणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. द एरिया ऑफ अ रेक्टँगल विथ ब्रेथ 8 मीटर इज 15 स्क्वेअर मीटर मोर दॅन दॅट ऑफ अ स्क्वेअर विथ साइड 9 मीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ द रेक्टँगल. 8 मीटर रुंदी असलेल्या एका चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे, तर त्या आयताकृती जागेची लांबी किती. याने दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आधी समजून घेऊया आपण. 9 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती जागेचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ, पहिली गोष्ट 9 मीटर बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने जास्त आहे. हे आयताचं क्षेत्रफळ कसं आहे किंवा किती आहे, तर चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक आहे किंवा प्लस आहे, किती, 15 चौरस मीटर. या पद्धतीने जर तुम्ही लिहून घेतलं तर पटकन लक्षात येईल. आयताचं क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 15 चौरस मीटरने प्लस आहे, जास्त आहे, म्हणून मी प्लस केलं. जर त्यांनी कमी आहे असं म्हटलं असतं तर आपण या ठिकाणी मायनस केलं असतं. तर आयताचं क्षेत्रफळ आपण काय, सूत्र आपल्याला माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी. तर पाहूया, या ठिकाणी 8 मीटर रुंदी दिलेली आहे आपल्याला, म्हणजे लांबी माहीत नाही, तर लांबी गुणिले 8 मीटर रुंदी. नंतर चौरसाचं क्षेत्रफळ काय, तर बाजू आपल्याला माहीत आहे, बाजूचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग
याचा अर्थ 9 गुणिले 9 अधिक 15 आणि हे आहे चौरस मीटर आणि हे सुद्धा चौरस मीटर येणार आहे कारण हे क्षेत्रफळच आहे. म्हणून 9 गुणिले 9 बरोबर 81 अधिक 15. तर आता 5 अधिक 1 6 आणि 8 अधिक 1 9. तर हा झालेला आहे 96 आणि इकडे काय उरलेला आहे तर लांबी गुणिले 8. हा जो 8 आहे गुणिले आहे तिकडच्या बाजूला गेल्यावर होईल भागिले, म्हणजे इकडे काय उरणार आहे तर बघूया. लांबी बरोबर 96/8. तर 8 1 8 उरला 1 आणि 8 दुने 16 म्हणजे 12. लांबी बरोबर 12. याला एकक कोणतं द्यायचं तर क्षेत्रफळ आपल्याला जे दिलेलं आहे ते चौरस मीटरमध्ये आहे. क्षेत्रफळ जे आहे ते चौरस मीटर आहे. तर त्यापैकी चौरस हा शब्द काढून घेऊ म्हणजेच राहील फक्त मीटर. लांबी रुंदी हे नेहमी मीटर सेंटीमीटर यामध्ये असणार आहे, त्याला चौरस हा शब्द लागणार नाही. परिमितीला चौरस शब्द लावायचा नाही, फक्त क्षेत्रफळ असेल तरच चौरस किंवा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर यासारखे शब्द येतील. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. द फिगर शोज सम स्क्वेअर्स, फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर्स विथ द सेम मेजर्स विल फिट इन द एम्प्टी स्पेस इन द फिगर. आकृतीत काही चौरस दाखवलेले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील. सर्वप्रथम एक लक्षात घेऊया की क्षेत्रफळ म्हणजे काय असतं की सारख्या मापाचे त्यामध्ये किती चौरस बसतील. बघा आपण क्षेत्रफळाला चौरस हा शब्द लावतो. क्षेत्रफळ जे आपण काढतो त्याला आपण चौरस लावतो. याचा अर्थ चारही बाजू सारखे असलेले त्या ठिकाणी किती स्क्वेअर बसतील असाच त्याचा अर्थ असतो. या ठिकाणी पाहूया 1 2 3 4 आणि 5. इकडे जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8 असतो. परंतु आता या ठिकाणी काय महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला एम्प्टी जागेत विचारलेलं आहे. या जागेमध्ये किती बसतील हे विचारलेलं आहे. म्हणून हा जो 5वा आहे किंवा इकडून जर आलो तर 8वा आहे, हा आपण धरायचा नाहीये. म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे तर ह्या लाईनीत 4 आणि या असं जर आडवं पाहिलं तर 7 म्हणजे 4 गुणिले 7 बरोबर 7 चोक 28. आता राहिलेल्या जागेमध्ये 28 बसतील आणि जर आपल्याला पूर्ण विचारलं असतं तर आपण त्याचं उत्तर आलं असतं इकडून 5 येत आहे आणि इकडून 8 म्हणजे 8 पंचे 40. पूर्ण बसले असते 40. त्यापैकी रिकाम्या जागेत विचारले असल्याने फक्त 28 बसणार आहेत. लक्षात आलं असेल. इकडून 1 2 3 पाहिलं तर इथपर्यंत घेतलं आणि इकडून सुद्धा 7 इकडून 4 तर 7 चोक 28 हे त्याचं उत्तर असणार आहे. समजा आपल्याला जर प्रश्न विचारला की एका ओळीमध्ये 5 टिपके आणि अशा समजा 10 ओळी केल्या आपण 3 3 6 3 9 10 झाले बरोबर. तर एका ओळीमध्ये 5 आणि अशा 10 ओळी केल्या तर किती टिपके होतील तर त्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे 10 गुणिले 5 बरोबर 50 टिपके त्या ठिकाणी होणार आहेत. थोडक्यात या प्रकारचे अजून प्रश्न विचारले जातात. पार्किंगमध्ये किती गाड्या असतील. एका लाईनीमध्ये जर 25 गाड्या आहेत तर अशा 40 ओळींमध्ये किंवा 40 उभ्या स्तंभांमध्ये किती गाड्या बसतील. या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामिनी कव्हर्ड अ डिस्टन्स ऑफ 260 मीटर by taking 2 rounds of a rectangular ground of breadth 25 meter. What is the area of the ground? यामिनीने एका आयताकृती मैदानाभोवती 2 फेऱ्या मारल्यानंतर 260 मीटर अंतर पूर्ण केले. मैदानाची रुंदी 25 मीटर असल्यास लांबी किती. आपण मागील टॉपिकमध्ये म्हणजे पेरिमीटर किंवा परिमितीमध्ये पाहिलं की ज्या वेळेस आपण एक फेरी मारली याचा अर्थ काय असतो तर त्याची परिमिती. एक फेरी म्हणजे परिमिती किंवा 1 राऊंड इज इक्वल टू पेरिमीटर. तर या ठिकाणी 2 राऊंड तिने केलेले आहेत. 2 राऊंड म्हणजे किती आहे तर 260 मीटर. मग एक राऊंड आपण काढून घेऊ तर 260ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला एक राऊंडचं डिस्टन्स मिळेल. तर 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि हा 0 म्हणजे 130 मीटर हे आहे 1 राऊंडचं डिस्टन्स. आणि 1 राऊंड इज इक्वल टू पेरिमीटर. एक राऊंड म्हणजे
1 राऊंड इज इक्वल टू पेरिमीटर, किंवा त्याला एक फेरी म्हणजेच आपण काय म्हणतो तर परिमिती असते. मग आपल्याला परिमिती माहीत झालेली आहे, 130 परिमिती आहे. आणि आकृती कोणती आहे तर या ठिकाणी सांगितलं रेक्टँग्युलर म्हणजेच आयताकृती. आयताची परिमितीचं सूत्र, आयताची परिमिती आपल्याला माहीत झाली, त्यावरून बघूया. परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. आता यापैकी काय काय माहीत आहे पाहूया. 130 तर माहीत झाला, आपण काढला. आता 2 फेऱ्यांवरून एक फेरी काढली म्हणजेच 1 राऊंड इज इक्वल टू पेरिमीटर 130. नंतर या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे 25 मीटर. तर आपण रुंदीच्या जागेवर टाकू, म्हणजे आपल्याला लेंथ माहीत नाही, प्लस 2 इंटू ब्रेथ माहीत आहे 25. आता पाहूया काय होतं. 2 गुणिले 25 म्हणजे 50. इकडे आहे 2 गुणिले एल आणि इकडे 130. तर पहा, हा 50 जो आहे तो प्लस इकडच्या बाजूला आल्यावर होईल मायनस. तर 130 वजा 50 बरोबर तिकडे उरलेला आहे 2 गुणिले एल म्हणजे 2L. आता 130 मधून 50 गेले तर उरले 80 बरोबर 2L. आणि जर 1L ची किंमत काढली, 2L ची किंमत 80, तर एका L ची किंमत असणार आहे 40. किंवा हा 2 गुणिले आहे तिकडच्या बाजूला गेला तर भागिले, आणि 80ला 2 ने भाग दिला तर येणार आहे 40. L इज इक्वल टू 40. तर आपल्याला विचारलेलं होतं आयताची लांबी किती, किंवा लेंथ, आयताची लांबी किती. या ठिकाणी विचारले व्हॉट इज द एरिया ऑफ द ग्राउंड. आता ग्राउंडचा आपल्याला एरिया विचारलेला आहे. लांबी आपल्याला मिळालेली आहे. जर आपल्याला लांबी माहीत आहे 40 आणि ही रुंदी आहे 25, तर याचा एरिया काढणं काही विशेष गोष्ट नाही. लांबी गुणिले रुंदी L इंटू बी हे आहे एरिया काढण्याचं सूत्र. तर पाहूया 40 इंटू 25, 25 4 100 आणि हा 0 म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर हे त्याचं असणार आहे एरिया. या पद्धतीने लक्षात ठेवा. दोन्ही गोष्टी काही विचारलं तरी बघा, ज्या स्कॉलरशिपचं मराठीचं पुस्तक आहे त्या मराठी माध्यमाच्या बुकमध्ये आपल्याला मैदानाची रुंदी 25 मीटर आहे, तर त्याची लांबी विचारले, फक्त लांबी विचारून थांबले. परंतु या ठिकाणी त्यांनी लांबीवर न थांबता पुढे जाऊन अजून विचारून घेतलेला आहे आपल्याला एरिया. तर आपल्याला हरकत नाही, लांबी मिळाली म्हणजे त्यावरून आता लांबी आणि रुंदी दोघं गोष्टी माहीत झाल्या म्हणजे आपण त्याचं क्षेत्रफळही काढू शकतो. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता.